ग्रामीण भागात हाताला काम देणाऱ्या रोजगार हमी योजनेत दरवर्षी 1 एप्रिलला मजुरीच्या दरात वाढ करण्याची 2 दशकांची परंपरा केंद्र सरकारने यावेळी खंडित केली। मजुरांना सध्या स्थित केवळ 312 रुपये याप्रमाणे रोजंदारी देण्यात येते। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असताना मजुरीत 1 रुपयाची देखील वाढ न केल्याने राज्यातल्या लाखो मजुरांचा भ्रमनिरास झाला आहे। त्याचा परिणाम कामावर दिसतोय। महागाईच्या वणव्यात कसा टिकाव लागणार असा प्रश्न मजूर करतात। शासकीय मजुरीपेक्षा खासगी ठिकाणी अधिक मजुरी मिळत असल्याने संबंधित मजुरांचा ओढा तिथे जाण्याकडे दिसून येतोय। संभाजीनगर जिल्ह्यात केवळ 45 कामं सुरू असून 145 मजूर कामावर आहेत। सचिन जिरे आपल्याला माहिती देत आहेत। सचिन, ह्या अशा प्रकारची रोजगार हमी क्रांतिकारी अशी जगात दखल घेण्यात आलेली योजना पाहिली जात होती, पण त्याचवेळी शरद पवारांसारखे आणि अन्य काही नेते तज्ज्ञ सुद्धा म्हणत होते की जर का सरकारकडनंच एवढा पैसा आणि सगळ्या गोष्टी मिळत असतील तर खाजगी कामासाठी मजूर उपलब्ध होणार नाही। आणि आज नेमकं तेच घडताना दिसतंय। सरकारी रोजंदारीचा दर कमी किंवा तेवढाच राहिला असल्यामुळे हे मजूर आता खाजगीकडे जायला पुन्हा सुरुवात होते। काय कनेक्शन आहे, काय पॉलिटिकल इकॉनॉमी आहे? नक्की सर, तर आपण जर पाहिलं तर 315 रुपये तुरळक अशा पद्धतीचा ही मजुरी आहे। जर इतर ठिकाणी दुसऱ्याकडे पाहिलं आपण तर साधारणतः 400-500 रुपये सहज मजुरांना मिळतात। त्यामुळे यावर्षी त्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र वाढ झालेली नाही आहे। गेल्या 20 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर दरवर्षी काही ना काही वाढ होत होती। जर साधारण 2024-25 मध्ये 15 रुपयांनी वाढ झालेली होती, मात्र यावेळेस 20 रुपयापर्यंत वाढ होईल अशी अपेक्षा होती। जे मजूर आहेत त्यांचं देखील म्हणणं होतं की साधारणतः 350 रुपयापर्यंत किमान मजुरी मिळावी, कारण की जेव्हा शेतीची कामं नसतात त्या कालावधीमध्ये जवळपास वर्षातून 100 दिवस या मजुरांना काम दिलं जातं, मात्र 100 दिवस देखील पूर्ण काम मिळत नाही। त्यामध्ये देखील 50 दिवस 30 दिवस असं या मजुरांना काम मिळत होतं। त्याच्यातही जी वेतन आहे तो जो मिळणारा यांना मानधन आहे तो देखील वेळेवर न मिळता 30 दिवस उशिरा 40 दिवस उशिरा अशा पद्धतीने मिळत होतं। ते सहन करत हे मजूर आजपर्यंत करत होते, मात्र यावर्षीची त्यांचा अपेक्षा भंग झालेला आहे। यावर्षी 1 रुपयाही वाढ यामध्ये झालेली, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचा भ्रमनिरास यावेळेस झालेला आहे। त्यामुळे त्याचा परिणाम असा झालेला आहे की जे मजूर आहे ते या ठिकाणी काम करण्यापेक्षा खाजगी क्षेत्रामध्ये जाऊन ते काम करतायत। त्याचा परिणाम शहरामध्ये जिल्ह्यामध्ये केवळ 45 ठिकाणी जे काम चालू आहे, केवळ 145 जे मजूर आहे ते सध्या काम करताना दिसत आहेत। सचिन, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। याद्वारे जर का अशीच गती असाच फोकस चालू राहिला तर मनरेगा केवळ एक सरकारी योजना बनून राहील, जी एकेकाळी क्रांतिकारी योजना मानली जात होती। पाहावं लागेल काय होतंय। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।